छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील शेलगाव येथे शेतकऱ्यांचे गेल्या 4 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू असून प्रशासन मात्र पूर्णपणे गप्प असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे। रस्त्याअभावी शेतीत येण्या-जाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून शेतकऱ्यांवर उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याची वेळ आली आहे। दरम्यान एका शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक झाली असून त्यांनी उपचार घेण्यासही नकार दिला आहे। शेलगाव येथील शेतकरी गेल्या 4 दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत। रस्त्याच्या न्याय्य मागणीसाठी सुरू केलेल्या या आंदोलनाकडे प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकरी करत आहेत। विशेष म्हणजे तब्बल 70 एका शेती असलेल्या शेतकऱ्याला आजही शेतात जाण्यासाठी रस्ता नाही। ही बाब अत्यंत गंभीर आहे। याच कारणामुळे हताश होऊन त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे। गुढीपाडव्याच्या पवित्र सणादिवशी सुरू झालेले हे उपोषण आज 4थ्या दिवशीही सुरूच आहे। गावात सण साजरा होत असताना हे शेतकरी मात्र आपल्या हक्कासाठी उघड्यावर लढा देत आहेत। या दरम्यान एका शेतकऱ्याची प्रकृती कमालीची खालावली असून त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यासही स्पष्ट नकार दिला आहे। एवढी गंभीर परिस्थिती निर्माण होऊनही अद्याप घटनास्थळी ना तलाठी पोहोचले आहेत ना मंडळ अधिकारी। प्रशासनाच्या या टोकाच्या निष्क्रियतेमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून कन्नड तालुक्यातील ही परिस्थिती प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे। तुमच्याकडे डॉक्टर आलेले आहे, तुम्हाला 4 दिवस झाले उपोषणाला, तुम्ही ट्रीटमेंट का घेत नाही? कवर ट्रीटमेंट घ्या मी आता ट्रीटमेंट घेऊ ते दिवस आले मला 6 वर्ष निघून गेले। तर याच्यावर प्रशासन काहीच करणार नाही ना। ट्रीटमेंट घेणार कोण जे होईल ते होईल, आता त्याला काही आता तुमची बीपी वगैरे तर तपासू द्या। नाही मी काहीच नाही करत आता। जोपर्यंत रस्ता मोकळा करत नाही मॅडम तोपर्यंत आम्ही उठत बी नाही आणि काही करू देत बी नाही। पण आमरण उपोषणाची इथे आरोग्य तपासणी सुरू होती, तर त्याच्यामध्ये आपण पेशंटची बीपी वगैरे तपासत होतो। पण आज जेव्हा तपासणीकरिता आपण आलो तेव्हा पेशंट उपचार घेण्याकरिता नकार देत आहे। इवन त्यांचा आरोग्य तपासणीसाठी सुद्धा ते नाही म्हणतायत। तर त्याबद्दल आपण त्यांच्याकडून एक लेखी लिहून घेतलेला आहे की तपासणीसाठी नकार देत आहे। लेखी का लिहिल्या जाते? की एक त्यांच्याकडून प्रूफ म्हणून की आपल्याकडे एक प्रूफ असलं पाहिजे की ते नकार देत आहे, म्हणून तोंडी केल्यापेक्षा लेखी असलेलं बरं राहील। ठीक आहे, तुम्ही याचा आता रिपोर्ट कोणाला सादर करणार? आता हा सगळ्यात पहिले तर आता मेडिकल ऑफिसर आमचे जे आहेत इंचार्ज त्यांना आपण सांगू आणि मग ते तालुका आरोग्य अधिकाऱ्यांशी बोलून बाकी सगळे पुढील कार्यवाही होईल। माझं नाव आशा फकीरराव मनगटे आहे। आम्हाला या रस्ता नाही आहे शेताला, आणि माझे घरचे उपोषणाला बसले आहेत। त्यांना कधी काही करता काही झालं त्याला प्रशासन जबाबदार राहील। आम्हाला रस्ता मिळाला नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडत नाही। किती दिवस झाले उपोषणाला बस? 4 दिवस झाले, आज त्यांनी काहीच खाल्लं नाही। प्रशासनाचे कोणी माणसं नाही, कोणीच नाही आलं इथं। नाही, डॉक्टर वगैरे कोणीच नाही, डॉक्टर आले होते कधी? काल का हा। आणि जबाबदारांनी सरकारने काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे ना। किती किलोमीटरचा रस्ता आहे तुमचा? 1.5 किलोमीटरचा। शाळेत जाता येत नाही, रस्ता बरसातीमध्ये 15-15 दिवस घरी राहतात। त्यांना कसं काय त्यांच्या पुढच्या भविष्याचा कसा विचार करायचा? त्यांना पुढे शिकायचंय। काही मुलं मामांच्या घरी नेऊन घातले आम्ही। मग यांना सरकारने काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे ना। मग आज माझ्या घरच्यांची तब्येत सिरियस, त्याला कोण जबाबदार राहणार आहे? सरकार। त्यांना काही करतं काही झालं तर कोण हे करणार आहे? आमचे मोठे भाऊ इथे उपोषणाला बसले आहे, कारण रस्त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि जोपर्यंत हा रस्ता मोकळा करणार नाही तोपर्यंत ते उठणार नाही। आणि त्यांना जर काही झालंय तर मग पुढची जिम्मेदारी कोण घेणार आहे? आणि या प्रशासनाने लवकर हे बघावे। आणि आम्ही लहानपणापासून इथून चिखलातून शाळेत गेलेलो आहे आणि काही दिवस तर घरी राहिलेलो आहे। जोपर्यंत पावसाचं वातावरण जात नाही तोपर्यंत आमची शाळा कधीच पूर्ण झालेली नाहीये आणि त्यामुळे आज आम्ही घरीच आहे। पुढचं शिक्षण न घेण्याचे कारण आमचे हेच आहे की आमची पहिल्यापासून शाळा व्यवस्थित झालीच नाहीये। म्हणजे रस्त्यामुळे तुम्हाला शाळेत जाता आलं नाही कधी। माझं नाव अशफाक आबिद पटेल, राहणार शेलगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मी विठ्ठलला रहिवासी आहे। आम्ही 4 दिवसा अगोदर 19/3/2026 रोजी जे इथं उपोषणाला बसलेलं आहे, तेव्हापासून 2 दिवस अगोदर जे इथं मंडलाधिकारी साहेब येऊन तात्पुरते येऊन 5 मिनिटं बसून यांनी चालले गेले। तेव्हापासून आज लोक ते पण आलेले नाही, पोलीसवाले पण नाही आहे, डॉक्टर येत आहे। आमच्या पेशंटची जे फकीरराव विनायक मनगटे यांची तब्येतले
खराब झालेली आहे आज सध्या. तलाठी वगैरे कोणी तलाठी आले का? इथे आले नाही अजून, कोणीच नाही. कोणीच आलेलं नव्हतं. नाही. प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, कन्नड, छत्रपती संभाजीनगर.